तर संग्राम बापू भंडारेंनी टीका केली आहे रुपाली ठोंबरेंवर काय की तुम्ही औरंगजेबाच्या खबरीवर हनुमान चालीसा म्हणा 1,00,000 रुपये तुम्हाला बक्षीस देऊन. त्याला म्हणा तुझं बक्षीस तुझ्याकडेच ठेव. असे बक्षिसं आणि अशा फालतू गोष्टी त्याने करू नये. त्याने अगोदर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करावा. हिंदू मुस्लिम असा वाद लावण्यासाठी जे काही सुप्त प्रवृत्ती या ठिकाणी काम करत आहेत त्यामधलं प्रकरण म्हणजे शनिवार वाड्यासमोर नमाज पठणाचा झालेला एक प्रकार आणि आता वारकऱ्याच्या वेशात अशी काही लोक जे हिंदू मुस्लिम भेद निर्माण. आता जो म्हणतो की मी नथुराम गोडसे व्हायला तयार आहे त्याच्याकडून हीच अपेक्षा करता येईल. माझ्या हातात जगद्गुरू संत तुकोबारायाचा गाथा आहे आणि गाथ्यामध्ये त्या कीर्तनकाराला म्हणा इथं दरवेसाचा अभंग आहे तुकोबाने दिलेला. एक वैद्य गोळी अभंग आहे. याच्यामध्ये अल्ला करे सो होय बाबा करतार का सिरताज असा दरवेस अभंग आणि अल्ला देवे अल्ला दिलावे असा वैद्य गोळीचा अभंग हा देहू संस्थांनी प्रकाशित केलेल्या गाथेमध्ये अभंग आहे. आता अशी कीर्तनकार जे समाजामध्ये जाणीवपूर्वक नथुराम गोडसेचा जय जयकार करून अशा प्रकारचे चिथावणे येतात हे कीर्तनकार होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे एका सर्वसामान्य महिला भगिनीला काय चॅलेंज करतो. कीर्तनकार आहेस तर कीर्तनकारांनी कीर्तनकारासारखं वागावं. त्याच्यामुळे त्यांनी काय चॅलेंज केलंय यापेक्षा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर न बोलणारी व्यक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणार असं वक्तव्य करते. मग त्याचे पैसे त्यांनी 1,00,000 रुपये खिशातच ठेवावे. काँग्रेस पक्षाची गत ही पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे झालेली आहे. नुकतेच नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी हे वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत पण त्याच्याकडे स्वचं किती बळ राहिलं याचं त्यांनी चिंतन करावं. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती भक्कमपणे नव्या दमानं सामोरे या निवडणुकाला जाणार आहे. आता 1 तारखेला पण एकत्र येऊन काही मोर्चा महाविकास आघाडीचे नेते काढतायत. याचा अर्थ त्यांचे बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. जनतेने महायुतीला स्वीकारलेला आहे आणि काँग्रेस जर स्वबळाचा नारा देत असेल तर राहाला सुरला थोडासा जो काही त्यांचा कंठात प्राण आहे तेही जाण्याच्या मार्गावर आहेत का. पण मी आज पाडवा आहे बळीराजाच्या चरणी प्रार्थना करतो की काँग्रेसला इतके वाईट दिवस येऊ नये की दिवाळीच्या फटाक्यात जसा मिट्टूच्या फटाका फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कचरा होतो तसा काँग्रेसचा कचरा होऊ नये याची काळजी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.